ज्यांना जीवनामध्ये परमात्मा साध्य करायचं आहे त्यांनी 4 गोष्टी टाळाव्यात. त्या 4 गोष्टी कुठल्या? काम, क्रोध, लोभ आणि मोह. ह्या 4 गोष्टीपासून दूर जो राहील त्याला 100% परमात्मा साध्य होतं. पण ह्या 4 गोष्टी जवळ येता कामा नये. ह्या 4 गोष्टी ज्यांनी सोडल्या त्यांची अवस्था अशी होते, नामस्मरणात जो तल्लीन राहतो आणि मग त्याच्याजवळ तो परमात्मा आणि सन्निध येतो, त्याची अवस्था म्हणजे देहात असून विदेही अवस्था होते. अशी अवस्था कोणाची झाली होती का? हो, झाली होती ना. सर्व संतांचीच होते. ज्यांनी ज्यांनी भगवंताच्या आणि सानिध्यात राहिले, भगवंताचं नामस्मरण करून राहिले, अशा प्रत्येक संतांची अवस्था तीच झाली. म्हणून म्हटलं परमात्मा भेटत नाही. तो तर सारखा आणि वाट पाहतोय. जो जीव त्याला अंतःकरणातून आवाज देतो ना, त्याच्यासाठी तो धावून येतो. आता उदाहरण घ्या ना, गजेंद्राने आवाज दिल्याबरोबर तो आणि धावून आला. कनवाळू कृपाळू भक्ताला गी मोही, भक्ताला गी मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. अहो एवढंच काय, प्रल्हादासाठी भगवंत आणि स्तंभातून प्रकट झाले. हाके सरसी उडी घालून या स्तंभ फोडी, आयसी कृपावंत कोण माझे विठाई वाचून. भगवंतानी प्रल्हादासाठी स्तंभातून प्रकट झाले हे आपण जाणतो, आपल्याला माहीतच आहे. आपण भक्ती करतो पण कमी करतो आणि अपेक्षा जास्त ठेवतो. पण लक्षात ठेवा, भक्ती करताना संसाराविषयी काहीच मागायचं नसतं. आणि आपण तेच करतो, आपण त्याला मागतो. जो भक्ती खरोखर करतो त्याला भक्त म्हणतात. तो भगवंत हृदयामध्ये साठवतात ते. आणि भगवंत एकदा हृदयात साठवला, ज्यांनी साठवला त्यांना पुन्हा जन्म घेण्याची गरजच नाही. अहो तुम्ही म्हणत असताल मी म्हणतो काय? मी म्हणत नाही. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतायत, साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली एरधार, झाला सुफळ व्यापार.